जुना करार यशया 40 18 ते 31. नव्या करारामधून रोम करासपत्र याचा 8वा अध्याय 26 ते 30 ही वचने. नव्या करारामधून रोम करासपत्र अध्याय 8 वचने 26 ते 30 या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊया. तुम्ही देवाला कोणती उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल? कारागीर मूर्ती ओतून तयार करतो, सोनार तिला सोन्याच्या पत्र्याने मडवतो, तिच्यासाठी चांदीच्या साखळ्या घडतो. जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही, तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो. न ढळणारी अशी मूर्ती बनवण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढतो. तुम्हाला कळत नाही काय? तुम्हाला ऐकू येत नाही काय? प्रारंभापासून तुम्हाला हे कळवले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हाला समजले नाही काय? हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे. तिच्यावरील रहिवासी टोळा समान आहेत. तो आकाश मलमलीप्रमाणे पसरतो, राहण्यासाठी तंबू ताणतात असे तो ताणतो. तो अधिपतींना कसपटा समान लेखतो, पृथ्वीच्या न्यायाधीशांना शून्यवत करतो. त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो, म्हणजे ते सुकून जातात. वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते. मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्याची उपमा मला तुम्ही द्याल, असे पवित्र प्रभू म्हणतो. आपले डोळे वर करून पहा, यांना कोणी उत्पन्न केले? तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो. तो त्या सर्वांना नावाने हाक मारतो. तो महासमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे, म्हणून त्यापैकी कोणी उन्हा पडत नाही. हे याकोबा, असे का म्हणतोस? हे इस्रायला, असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे? तुला कळले नाही काय? तू ऐकले नाहीस काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगांतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता थकत भागत नाही. त्याची बुद्धी अगम्य आहे. तो भागलेल्यांना जोर देतो, निर्बलांना विपुल बल देतो. तरुण थकतात भागतात, भर जवानीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आमेन. रोम 8:26 ते 30. तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिवार्य कन्याने मध्यस्थी करतो आणि अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याच्या मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्र जनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करतो. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनांमधला ज्येष्ठ असा व्हावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवले त्यांना त्याने गौरवही केले. देवाच्या वचनाकडे लक्ष लावूयात. आजचं जे वचन आहे ज्याच्यावरती आपण मनन करणार आहोत, आपल्यापैकी अनेकांना ते वचन माहीत आहे, कारण की चर्चच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती काल एक फ्लायर टाकलं होतं. त्याच्यामध्ये वचन लिहिलेलं आहे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. देबाप हे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. यशयाचं पुस्तक हे पवित्र शास्त्रामध्ये असणाऱ्या 66 पुस्तकापैकी एक सुंदर पुस्तक आहे. यशयाच्या पुस्तकाचं ज्यावेळेस आम्ही वाचन करतो, त्यातून यशया संदेष्टाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष लावतो, त्यावेळेस यशयाचं पुस्तक हे जुन्या कराराचं शुभवर्तमान आहे. कारण की त्या यशयाच्या पुस्तकामध्ये येशूच्या जन्मापासून ते येशूच्या पुन्हा येण्यापर्यंतचा असणाऱ्या सर्व गोष्टी यशयाच्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. किंबहुना यशयाच्या पुस्तकाचा अभ्यास करणारी मंडळी ज्यावेळेस पाहते, त्यावेळेस ती पाहत असताना या प्रकारे पाहते की यशयाचं पुस्तक जे आहे ते यशयाचं पुस्तक हे लहान बायबल आहे.
ज्याप्रमाणे इकडे 66 पुस्तकं बायबलमध्ये आहेत, त्याप्रमाणे यशायाच्या ग्रंथामध्ये 66 असणारे अध्याय आहेत. ज्याप्रमाणे इकडं 66 पुस्तकाचं असणारं जे बायबल आहे, त्यामध्ये 39 पुस्तकं ही जुन्या करारामध्ये आहेत. त्याप्रमाणे यशायाचा ग्रंथ देखील 2 विभागात विभागला जातो. 1 ते 39 अध्याय जे आहेत की ज्याला यशाया 1 म्हटलं जातं, आणि दुसरं जे आहे 40 ते 66 की ज्याला यशाया 2 म्हटलं जातं. आणि म्हणून जेव्हा आम्ही पाहतो, ज्याप्रमाणे इकडे 39 पुस्तकं, पहिला यशायाचा भाग 39 अध्याय, दुसरा भाग नवा करार 27 पुस्तकं, यशायाचे असणारे 40 पासून 66 पर्यंत दुसरा भाग. त्याही पलीकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, पहिल्या भागामध्ये जुन्या कराराच्या रीती, रूढी, परंपरा, देवाचं मार्गदर्शन, देवाचं असणाऱ्या अभिवचनं, देवाच्या असणाऱ्या गोष्टी, देवाचे करारमदार, देवाची असणारी आज्ञा पालन केलं नाही तर शिक्षा, याविषयी 39 अध्याय यशायाच्या ग्रंथाचे बोलतात. ज्याप्रमाणे बायबलमध्ये आल्यानंतर सुरुवातीचे 39 पुस्तकं देखील देवाच्या असणाऱ्या तात्काळ शिक्षेविषयी बोलतात. त्याच्यानंतर नवीन करारामध्ये आल्यानंतर 27 पुस्तकं जे आहेत त्याच्यामध्ये देवाची कृपा, देवाचा अनुग्रह, देवाची प्रीती, देवाची क्षमा याविषयी नवीन करार आपल्याला शिकवतो. त्याचप्रमाणे यशायाच्या 40व्या अध्यायापासून 66व्या अध्यायापर्यंत आम्ही ज्यावेळेस वाचन करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला यशायाच्या पुस्तकामधून जे वाचायला भेटतं, देवाची कृपा, अनुग्रह, साह्य, देवाची प्रीती, देवाचं तारण, याविषयी आम्हाला यशायाच्या दुसऱ्या भागामध्ये म्हणजे 40 पासून 66 पर्यंत वाचायला भेटतं. ज्यावेळेस आम्ही नवीन कराराची सुरुवात करतो, नवीन कराराची सुरुवात केल्यानंतर आम्हाला वाचायला भेटतं की बाबा एक मनुष्य आला की बप्तिस्मा करणारा योहान याविषयी वृत्तांत आहे. लूकऋ शुभवर्तमानामध्ये आई वडिलांची माहिती आहे. माकृ शुभवर्तमानामध्ये डायरेक्ट आम्हाला योहान दिसतो बप्तिस्मा करणारा. मत्तई शुभवर्तमानामध्ये देखील त्याला अनुषंगून त्या प्रकारे गोष्टी आहेत. परंतु जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस मत्तई, मार्क, लूक असो तिघजण लिहित असताना बप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्मापासून त्याच्या सेवेविषयी लिहितात. इकडे आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस यशायाचा ग्रंथ 40वा अध्याय येतो त्यावेळेस देखील यशायाचा ग्रंथ 40वा अध्याय 5वं वचन आम्हाला बप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी सांगतं. जर आम्ही वाचलं तर या ठिकाणी आम्हाला वाचायला भेटेल, तो लिहिताना असं म्हणतो, जर आम्ही यशायाचा ग्रंथ 40वा अध्याय जर वाचला तिसऱ्या वचनाविषयी, तो म्हणतो, घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येत आहे की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. प्रत्येक खोरे उंच हो, प्रत्येक डोंगर व टेकडी सकल हो, उंच व सकल असेल ते सपाट हो, खडकाळीचे मैदान हो, म्हणजे परमेश्वराचे गौरव प्रगट होईल आणि सर्व मानवजाती एकत्र मिळून ते पाहिल, कारण हे बोलणे परमेश्वराच्या तोंडचे आहे. इकडे पण बप्तिस्मा करणारा योहान, अरण्यात मार्ग तयार करणारा तो आहे. नवीन कराराची सुरुवात पण त्यानुसार होते. ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं नवीन करारामध्ये आल्यानंतर तारणाविषयी माहिती आहे. या असणाऱ्या यशायाच्या ग्रंथाच्या दुसऱ्या भागात आल्यानंतर आम्हाला देखील तारण्याची माहिती देते. यशायाच्या ग्रंथातले 6 काही अध्याय आम्हाला माहीत आहेत. यशायाचा ग्रंथ 6वा अध्याय की ज्यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं परमेश्वराने यशायाला पाचारण केलं त्याच्या सेवेसाठी. त्याच्यानंतर आम्हाला 53वा अध्याय प्रबोधनाच्या वेळेस आम्ही वाचतो. त्याच्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं की ह्या असणाऱ्या शास्त्र वचनातली यशायाच्या ग्रंथातली काही वचनं आहेत की जे आम्ही वारंवार वाचतो आणि ऐकतो की ज्याच्याविषयी आम्हाला पाहायला भेटतं की यशया माझ्यासाठी कोण जाईल, यशया 6 मध्ये माझ्यासाठी कोण जाईल, आणि यशया म्हणतो हा मी आहे, मला पाठव. यशायाच्या 7व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिलाय, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. यशाया 14व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहतो, पहा कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल, त्याला इम्मान्युएल म्हणतील. या नावाचा अर्थ आमच्या असा सनिध देव. नाताळाची सुरुवात झाली मावशी है ना, आमच्या सनिध देव. कारण की ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आमच्या सनिध देव ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस त्या ठिकाणी जो हिब्रू कॉन्सेप्ट आहे त्या हिब्रू कॉन्सेप्ट नुसार ज्यावेळेस इमॅन्युअल म्हणतो आमच्या सनिध देव, त्यावेळेस आम्ही अनेक वेळेस वाचता असतो आमच्या सनिध देव. वास्तविक पाहता त्या हिब्रू कॉन्सेप्टमध्ये सनिधवरती जोर नाहीये. कशावरती जोर आहे? आमच्या संगती जो आहे त्याच्यावरती जोर आहे. गॉड इज विथ अस. सो आम्ही ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस असं वाचायला पाहिजे, गॉड इज विथ अस. आमच्यासाठी आहे, देव आमच्यासाठी आला, तो त्याचा अर्थ आहे. नाताळाच्या काळातला जो शास्त्रपाठ आम्ही वाचतो तो. आणि म्हणून वारंवार यशाया आम्हाला ख्रिस्ताची आठवण करून देतो. इतकंच नव्हे, जेव्हा आम्ही पाहतो त्यावेळेस नवीन करारामध्ये ज्यावेळेस येतो
आम्ही 27 पुस्तके, 27 अध्याय, 40 ते 48 अध्याय, प्रत्येक अध्यायाचे 27 अध्याय जे आहेत जुन्या यशायाच्या ग्रंथातले 40 पासून 66 पर्यंत, हे प्रत्येक 9-9च्या विभागात विभागलेले आहेत. 40 ते 48 हे 9 अध्याय जे आहेत की ज्या ठिकाणी देवाचं सांत्वन आहे, देवाचं कम्फर्ट आहे, देव आपल्या लोकांसाठी सांत्वनाविषयी बोलतो. म्हणून येशूच्या येण्याने देखील नवीन करारामध्ये आम्हाला देवाचं सांत्वन संपूर्ण मानवजातीसाठी दिसतं. त्यानंतर दुसरा 49 ते 57 या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आल्यानंतर आम्हाला सहन करणारा सेवक, सफरिंग सर्वंट विषयी आम्हाला वाचायला भेटतं. आणि इथं आल्यानंतर मत्तई, मार्क, लूक, योहान 4 शुभवर्तमान, येशू ख्रिस्त जगासाठी मरण पावणार आहे आणि तो पुरला जाईल, त्याला तिसऱ्या दिवशी देव पुन्हा उठवेल, की येशूच्या दुःख सहनाच्या विषयी आम्हाला प्रत्येक 4 शुभवर्तमान, साधारणतः जवळजवळ 1/4, काही शुभवर्तमान अर्ध्याला थोडं कमी इतका भाग त्यांच्या लिखाणाचा येशूच्या दुःख सहनाविषयी, मरणाविषयी आणि पुनरुत्थानाविषयी लिहितात. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे, ज्यांनी ईश्वर विश्वास ठेवलेला आहे त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा आहे. आणि इकडे आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही यशायाच्या ग्रंथाच्या 58 पासून 66 या 9 अध्यायाकडे येतो, त्या ठिकाणी आम्हाला भविष्यकालीन असणारं देवाचं जे गौरव आहे त्या गौरवाविषयी लिहिलेलं आहे. नवीन करारामध्ये जे तारण पावलेले आहेत त्यांना भविष्यकालीन स्वर्गामध्ये देव घेऊन जाणार याविषयी लिहिलेलं आहे. परंतु ह्या असणाऱ्या 27 मध्ये मधला जो भाग आहे, 9-9-9 मधला जो भाग आहे की ज्याला 49 ते 57 म्हणतो, त्याच्यामध्ये देखील 3 विभाग आहेत. 49 ते 51 3 अध्याय, 52 ते 54 3 अध्याय आणि 55 ते 57 3 अध्याय. या 3 अध्यायाला वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रपाठामध्ये शीर्षक देऊन नेमस्त केलेले आहे. ह्या 3 अध्यायापैकी मधला अध्याय 52 ते 54 अध्याय याच्याकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्या ठिकाणी आल्यानंतर पवित्र शास्त्राचा असणारा जो मध्यवर्ती दृष्टिकोन आहे तो आम्हाला पाहायला भेटतो. आणि म्हणून जेव्हा आम्ही यशायाचा ग्रंथ याच्या 53व्या अध्यायाच्या 5व्या वचनाकडे येतो त्यावेळेस आम्हाला एक महत्वपूर्ण गोष्ट पाहायला भेटते की जी नवीन करारची असणारी रिप्लिका आम्ही त्या ठिकाणी वाचतो. आणि त्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं की यशायाच्या असणाऱ्या 53व्या अध्यायाच्या 5व्या वचनाकडे जर आम्ही आलो तर आम्हाला पाहायला भेटतं, खरे पाहिला असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालं. इकडे आल्यानंतर देखील सेंटर पॉइंट ते आहे. आम्ही ज्या ठिकाणी देवाचं वचन वाचलेलं आहे, ज्या वचनावर आम्ही मनन करणार आहोत ते 40व्या अध्यायाच्या पुढे येतो. म्हणून दुसरा यशाया किंवा डिट्रो आयझाया ज्याला म्हटलं जातं त्या ठिकाणी आहे. हा लेखक जो आहे यशाया, हा यशाया राजकुळाच्या घराण्यातला आहे. तो जो आहे तो राजे घराण्यातून येतो. त्याला राजे घराण्यातून आल्यामुळे देवाने त्याला सेवेसाठी पाचारण केलं. प्रिय बंधू भगिनींनो, ज्या वेळेस एखाद्या माणसाला राजे घराणे आणि उच्च घराण्यातून बोलावलं जातं त्यावेळेस त्याला सेवा करत असताना अत्यंत कठीण गोष्ट आहे. येशाला देवाने बोलावलं त्या दिवशी असं म्हणलेलं आहे, उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी. ह्या असणाऱ्या येशाला इतकं दुःख झालं की उज्जिया राजा मरण पावला आणि म्हणून तो त्याच्या स्वतःच्या सांत्वनासाठी आणि शांतीसाठी देवाच्या मंदिरामध्ये येतो. ह्या देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर त्याच्या दृष्टीमध्ये देवाचं तेज आणि वैभव मंदिरामध्ये दिसतं. आणि ज्यावेळेस देवाचं तेज आणि वैभव तो पाहतो त्यावेळेस पाहिल्यानंतर तो म्हणतो, हाय हाय आता माझं वाईट झाले, कारण की मी अशुद्ध ओठांचा आणि अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये मी राहत आहे. ज्या वेळेस आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये येतो त्यावेळेस देवाच्या समक्षतेमध्ये आल्यानंतर आम्हाला हे पाहायला भेटतं, देव आमच्या जीवनाशी बोलू लागतो, देव आमचं जीवन दाखवू लागतो, आमच्या असणाऱ्या जीवनातल्या गोष्टी चांगल्या आणि वाईट दोन्ही देव आमच्या समोर मांडतो. देवाचं वचन ज्यावेळेस त्याने ते गौरव पाहिलं तो म्हणतो, हाय हाय आता माझं वाईट झालं आणि मी अशुद्ध ओठांचा आणि अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहत आहे. त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं, एक सराफीम वेदीवरचा इंगळ उचलून तो येशाकडे आला आणि येशाच्या ओठाला त्याने लावला आणि तो म्हणतो, आता तो शुद्ध झाला. ज्याच्या ओठावर लाल असणाऱ्या विस्तव लावला, त्या असणारे त्याचे स्कार्स, त्याचे असणारी जळालेली निशाणी येशया घेऊन आयुष्यभर त्या तोंडाच्या द्वारे, त्या ओठांच्या द्वारे देवाचं वचन तो सांगत होता. आणि ज्यावेळेस तो देवाचं वचन सांगत होता त्यावेळेस लोक म्हणत असतील, येशया हे काय झालंय? आणि येशया हे सांगत असेल की माझा पश्चाताप आणि देवाने मला पवित्र केलेला आहे. माणसाच्या जीवनातला पश्चाताप आणि तिथून सुरू झालेली पवित्रता ही जी आहे हे किती भयंकर असो, परंतु तिथून देवाचं गौरव होतं. आणि म्हणून देवाच्या गौरवाच्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वपूर्ण आहेत. माणसाच्या गौरवाच्या गोष्टी आहेत त्या क्षणभंगूर आहेत आणि त्या क्षणभंगूर ज्या आहेत
त्या संपुष्टात येणार आहेत. म्हणून इब्री लोकास पत्राचा लेखक लिहित असताना असं म्हणतो, जे सगळं दृश्य आहे हे सगळं लोप पावेल, जे सगळं अदृश्य आहे हे सार्वकालिक आहे. अदृश्य काय आहे तर आमचं तारण आहे. अदृश्य काय आहे ते सार्वकालिक जीवन आहे की जे आम्हाला आज पाहता येत नाही. अदृश्य काय की जो आमच्या डोळ्याला स्वर्ग दिसत नाही ते अदृश्य आहे. अदृश्य काय आहे जे जे देवाने स्वतःच्या असणाऱ्या अखत्यारीत ठेवलेलं आहे ते सगळं देवाचं आहे, जे आम्हाला दिसत नाही त्यामुळे त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणताना असं म्हणतो, तुम्ही आपल्यासाठी स्वर्गात धन दौलत गोळा करा, पृथ्वीवरती करू नका, कारण पृथ्वीवरती चोर येतो आणि चोरी करून घेऊन जातो. सध्याच्या काळात चोर वेगळ्या प्रकारचे आहेत. आई बापाची संपत्ती लुटायला मुलं बसलेलीच आहेत. दुसऱ्याची संपत्ती लुटायला लोक बसलेलीच आहेत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, चोराचं फक्त फॉर्मेशन बदललंय, चोरीचा उपक्रम मात्र चालूच आहे. आईबाप जिवंत असतानाच आईबापाच्या गोष्टी चोरायची सवय लागलेली आहे. आणि शास्त्र म्हणताना असं म्हणतं, जो आपल्या आईबापाचा सन्मान करत नाही त्याला ते डोम कावळे येऊन, खोऱ्यातले डोम कावळे येऊन, म्हणून जे आई बापाला लुबाडतात त्यांच्या जीवनामध्ये कावळ्या जायना टोचा मारतो ना, ते सारखं दिसतं आम्हाला. म्हणून त्यांच्या जीवनात सारख्या टोचा दिसतात. कारण का, ती गोष्ट ही आहे कारण आई बापाचं लुबाडलेलं आहे, ते त्यांचं आहे, ते त्यांच्यावरती सोडायला पाहिजे. त्यांनी कोणाला द्यायचं? आम्ही त्याच्यावरती अधिकार गाजवू शकत नाही. त्यांनी आम्हाला रंगारूपाला लावलं एवढंच सोपं आहे. परंतु जेव्हा आम्ही पाहतो हे सगळं जे दृश्य दिसतं ना, मी, माझं, माझ्या गोष्टी, माझी धन दौलत, माझा मान, माझा सन्मान, माझ्या डिग्रीज, माझी प्रतिष्ठा, हे सगळं लोप पावणार आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही जगात आलो त्यावेळेस पण आम्हाला कुणीतरी उचलून घ्यावं लागलं. आणि आम्ही मेल्यानंतर देखील आमच्या शरीराची दुर्गंधी आमच्या असणाऱ्या लक्झरियस फ्लॅटमध्ये राहू नये म्हणून कोणाला तरी उचलून पुन्हा नेऊन कब्रस्तानात सोडावा लागतो. आम्ही कोणाची चिंता करतो आणि कशाविषयी गर्व करतो? जे शरीर देवाने आम्हाला दिलेलं आहे त्याची आम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ही जी काळजी घेणं आहे, ह्या शरीराला देवाच्या आत्म्याचं मंदिर म्हटलेलं आहे, ज्यांचं तारण झालेलं ते सगळेजण. आणि जर आम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत तर आम्ही आमच्या शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून शास्त्र इब्री लोकास पत्रामध्ये येत असताना, तुमची शरीरे पाण्याने स्वच्छ निर्मळ धुतलेली असावीत. स्वच्छ पाणी निर्मळ धुतलेली म्हणजे काय? पाण्याने स्वच्छ धुतलेली म्हणजे काय? आंघोळ केलेली असावी. आता सांगतो, आम्ही आंघोळ करायची का स्नान करायचं? आम्ही कधी कधी आमच्या शब्दांचा फार बिघाड करून घेतलेला आहे. आम्ही म्हणायला पाहिजे की आम्ही स्नान करून आलेलो आहोत. त्या स्वच्छ पाणी निर्मळ धुतलेली म्हणजे स्नान करणं आहे. स्नान करणं म्हणजे जे आम्ही रोज करतो ना ते स्नान आहे. आंघोळ म्हणजे काय? ज्यावेळेस कब्रस्तानात आम्ही कोणाला सोडून येतो ना, ती आंघोळ असतो. वाईट ठिकाणून आल्यानंतर जी करतो ती आंघोळ आहे. जी रोज करतो ते स्नान आहे. आता विचार करा, आज काय करून आलात? मी तर स्नान करून आलोय. प्रिय बंधू भगिनी, जे दिसतं ते सगळं संपणार आहे. आणि म्हणून दिसण्यावर आपलं लक्ष केंद्रित करू नका, जिथं अदृश्य तिथं केंद्रित करा. आणि म्हणून ज्यावेळेस येशा येतो, येशाला देवाने स्वच्छ केलं, शुद्ध केलं. आणि तो लोक म्हणजे येशा कसला चटका आहे? तो म्हणत असेल सराफीमाला, त्याने मला शुद्ध केलं. आणि हा जो येशा आहे, ह्या येशाकडे आल्यानंतर पाहायला भेटतं, ज्यावेळेस तो म्हणतो इम्मान्युएल, आम्हा सन्निध देव, त्या ठिकाणची पार्श्वभूमी जी आहे ती आहे त्यावेळेस असणारा यहुद्याचा राजा जो आहे, हा यहुद्याचा राजा तो हा जो आहे, हा मनामध्ये फार प्रश्न घेऊन बसलेला आहे. कारण वरती उत्तरेकडचं राज्य की ज्याला आपण म्हणतो इस्रायल राष्ट्र, ह्या इस्रायलामध्ये 10 वंश आहे. आणि हे 10 वंश वरच्या असणाऱ्या आश्चर्यन राजासंगती हात मिळवणी करून त्यांनी ठरवलं की चला तू आणि मी, म्हणजे हे इस्रायलचं राष्ट्र आणि आश्चर्याचं राष्ट्र, ही दोन्ही राष्ट्र एकत्र जाऊयात, यहुदावर चढाई करूयात आणि संपुष्टात टाकूयात. वास्तविक पाहता ह्या दोघी बहिणी आहेत, इस्रायल आणि यहुदा. परंतु दुसऱ्या वरच्या बहिणीने ठरवलं की धाकट्या बहिणीला किंवा यहुदाला जे लहान राष्ट्र आहे याला संपुष्ट टाकावं. आणि म्हणून त्यांनी तिसऱ्या संगती हात मिळवणी केली, वरती असणारी आशूर संगती. आणि त्यावेळेस हा असणारा यहुदाचा राजा विचार करतोय, त्यावेळेस त्याच्या असणाऱ्या दरबारामध्ये आणि त्याच्या महालामध्ये येशा येतो. येशा त्याला म्हणतो, अरे तू घाबरला कास? ज्या 2 राज्याच्या भीतीने तू घाबरलेला आहेस त्यांची सत्ता संपुष्टात येईल, म्हणजे इस्रायलचं राष्ट्र संपेल आणि त्याच वेळेस आशूरचं राज्य संपुष्टात येईल. आणि त्यावेळेस तो म्हणताना असं म्हणतो, असं
कसं होईल? कारण की तो म्हणताना असं म्हणतो, कारण की देव स्वतः तुला चिन्ह देत आहे. कुमारी गर्भवती होईल, तिला पुत्र होईल, त्याला इम्मानुएल म्हणतील. इम्मानुएल या शब्दाचा अर्थ आम्हा बरोबर देव. आणि त्यावेळेस हा यशाया त्या राजाला सांगताना असं म्हणतो, हे राजा ऐक, तुझ्या समोर जरी वरचं आशूरचं राज्य आणि इस्रायलचं राज्य येत असेल तरी लक्षात ठेव, तुझ्या संगती जो आहे तो सर्व समर्थ देव, की जो म्हणतो मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या सानिध्य मी आहे. देव संगती असल्यामुळं तुझा पराजय होणार नाही, तर तुझा विजयच होईल आणि वरची दोन्ही राष्ट्र संपुष्टात येतील. हा आहे नाताळाचा संदेश, की देव असं म्हणतो, जगाच्या अवतीभोवतून काही आलं तरी मी तुमच्या संगती आहे, मी तुम्हाला सोडणार नाही. आणि त्याने त्या काळामध्ये यहुदाच्या असणाऱ्या राजाला आणि राष्ट्राला सोडलं नाही. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस प्रिय बंधू भगिनींनो, हा असणारा यशाया जाऊन सरळ सरळ सांगतो, देव आमच्या संगती आहे. ह्या यशायाची जी पत्नी आहे तिला पण त्यांनी सांगत असताना म्हटलं, ती पण संदेशश्री होती, परंतु तिचा एकही संदेश आम्हाला यशायाच्या पुस्तकामध्ये वाचायला भेटत नाही. परंतु ती कुठल्या प्रकारची संदेशश्री होती? देव ज्या वेळेस यशायाला गोष्टी सांगत होता त्यावेळेस सांगत असताना यशाया ज्यावेळेस सांगायचा त्यावेळेस यशाया विचार करायचा, खरंच हे देवापासून आहे का? त्यावेळेस त्याची संदेशश्री, की जे ज्यूइश फिलॉसॉफी सांगते त्यानुसार ती त्याची पत्नी जी आहे, की जी संदेशश्री आहे, देव तिलाही प्रकट करायचा, तुझ्या नवऱ्याला सांग, तुझ्याकडे जे मी दिलेलं आहे ते माझंच वचन आहे. आणि मग ही घरातून सांगायची, तुमच्याकडे आलेली गोष्ट जी आहे ती देवाने सांगितलेली आहे. आणि यशाया बाहेर जाऊन सांगायचा. यशाया ज्यावेळेस यशाया ज्यावेळेस आला त्यावेळेस यशाच्या शेवटच्या काळात ज्यावेळेस यशा आला त्यावेळेसचा यहुदाचा राजा, नाव विसरलो, तो यहुदाचा राजा जो आहे तो राजा त्याला म्हणताना म्हणाला, यशाया तू कुठल्याही प्रकारे देवाचं वचन सांगायचं नाहीस, तुझं तोंड बंद कर. आणि मग यशाया आला, तोंड बंद कसं करायचं, आणि यशायाचं पुस्तक लिहिलं. आज हजारो वर्षानंतर यशायाचं पुस्तक आम्हाला देखील आशीर्वाद देणारं, देवाची कृपा देणारं, देवाचं गौरव दाखवणारं, देवाचा सन्मान दाखवणारं, देवाचं राज्य दाखवणारं, देवाची प्रीती दाखवणारं, देवाची कृपा दाखवणारं, देवाचं शहाणपण दाखवणारं. आणि पवित्र देव पापी मनुष्यावर प्रीती करतो याविषयी सांगणारं पुस्तक म्हणजे यशायाचं पुस्तक यशायाने लिहून ठेवलं. ज्या वेळेस यशायाने लिहून ठेवलं त्यानंतर त्यांना समजलं की यशायाने लिहिलं आहे. मग यशायाला मारण्यात आलं. इब्री लोकास पत्रामध्ये 11व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनांमध्ये लिहिलंय, काही जणांना तलवारीने चिरलं. त्यावेळेस यशायाला धरून आणण्यात आलं. यहुदा प्रांतामध्ये घटना घडते. त्यावेळेस एका असणाऱ्या झाडाचा असणारा मोठा बुंदा आणला, ट्रंक आणली, तिला आतून रिकामी केली, यशायाला आतमध्ये टाकलं, ट्रंक बांधली, 2 माणसं बोलवली आणि करवत आणून यशायाला मधून चिरलं, त्याचे 2 तुकडे केले. म्हणून इब्री लोकास पत्राचा लेखक 11व्या अध्यायामध्ये म्हणतो, विश्वासासाठी अनेकांना तलवारीने चिरता आलं. ते आहे ते यशायाविषयी म्हटलेलं आहे. यशायाला 2 मुलं होती. दोन्ही मुलांची असणारी नावं भयंकर आहे. एक म्हणतं पारतंत्र्यात जाईल आणि दुसरे तुम्ही पारतंत्र्यातून परत येताल. प्रिय बंधू आणि हा यशाया, की ज्याने देवाजवळ जाऊन गोष्टी पाहिल्या, देवाला जवळून अनुभवलं, ज्याच्याविषयी देव म्हणाला तू संदेश देशील पण ते ऐकतील परंतु सुधारणार नाहीत, ते पाहतील परंतु त्यांचे डोळे उघडले जाणार. भयंकर यशाचं असणारं पाचारण भयंकर आहे. संदेश द्यायचा पण लोक बदलणार आहेत. देवाचं वचन आल्यानंतर आम्ही न्यूट्रल राहू शकत नाही. 2 पैकी एक गोष्ट घडायला पाहिजे आमच्या संगती. आज देवाचं वचन ऐकत असताना पण 2 पैकी एक वचन आमच्या संगती घडायलाच पाहिजे. ज्या वेळेस आम्ही देवाचं वचन पवित्र शास्त्र आधारित ऐकतो त्यावेळेस आमच्या संगती 2 पैकी एक गोष्ट घडायला पाहिजे. आम्ही न्यूट्रल राहू शकत नाही. त्यातली पहिली गोष्ट आहे, एक तर आमचे अंतकरण कठीण होतील त्या देवाच्या वचनासाठी, आणि त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये देवाच्या समोर उभा राहिल्यानंतर आम्हाला देवाला हिशोब द्यावा लागेल. अंतकरण कठीण करणाऱ्यांना देवाला हिशोब द्यावा लागेल. आणि दुसरी जी आहे, देवाचं वचन आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन पडतं, त्याचं पीक येतं आणि ते पीक टिकतं आणि त्याद्वारे आम्हाला आणि आमच्या अवतीभोवतीच्या लोकांना देव आशीर्वाद देतो. देवाचं वचन ज्या वेळेस येतं त्यावेळेस ते यासाठीच येतं, एक तर आमच्या अंतकरण कठीण होतील. ज्यांची कठीण होईल त्यांना देव विचारेल, आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. आत्मा मंडळास काय म्हणतो, आत्मा मंडळास काय म्हणतो. मंडळी म्हटल्यानंतर सर्वसाधारण लोक नव्हेत. मंडळी म्हटल्यानंतर ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार वधस्तंभाच्या पायथ्याशी जाऊन केला, ज्याच्याकडे पक्की खात्री आहे की मी ख्रिस्ती आहे आणि देवाने त्याला म्हटलेलं आहे
तू माझ्या कुटुंबातला आहे. योहान 1:12 प्रमाणे असे जे आहेत तारण पावलेले त्यांना मंडळी म्हटलेलं आहे. ज्यांचं तारण झालेलं नाही ते मंडळीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाहीत, ते मंडळीमध्ये कुठे येऊ शकत नाहीत. चर्चच्या रजिस्टरला त्यांचं नाव लिहिलेलं असेल, जग त्यांना ख्रिश्चन म्हणून ओळखत असेल, जग त्यांना ख्रिस्ती म्हणून हाक मारत असेल, यदा कदाचित बायबल मधलं नाव असेल, ज्याप्रमाणे माझं अब्राम नाव आहे त्याप्रमाणे कोणाचं वेगळं नाव असेल, यदा कदाचित जग त्यांना ख्रिस्ती म्हणत असेल, शाळेच्या स्कूल लिव्हिंगला ख्रिश्चन लिहिलेलं असेल, परंतु जर मी वैयक्तिक तारणार म्हणून येशूला स्वीकारलेलं नसेल तर मी ख्रिस्ती नाही. आणि म्हणून त्यावेळेस जिथं येशू ख्रिस्त म्हणतो प्रकटीकरणाच्या पुस्तकात 8 वेळेस आत्मा मंडळास काय म्हणतो, त्या ठिकाणचा अर्थ आहे ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांना देवाचा आत्मा काय म्हणतो. ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांच्या आत्म्यासंगती देवाचा आत्मा येणारं वचन बरोबर कनेक्ट करतो, त्याचा अर्थ तोच आहे. परंतु ज्यांचं तारण झालेलं नाही ते नेहमी त्यांना चुकीचंच त्यातून समजतं, कारण की ज्याला माहित नाही की नेमकी घटना काय घडती, नेमक्या गोष्टी काय आहेत, बायबल काय सांगतं, मग त्याच्या पुढे येणारा सगळा मनोदय हा चुकीचाच येईल. का? कारण की जर समजा मी ज्यावेळेस बायबल कॉलेजला होतो यवतमाळला, तेव्हा स्नायडर नावाचे देवाचे सेवक आलते, फ्री मेथॉडिस्ट मिशनचे ते मिशनरी जपानमध्ये काम करायचे. ते त्यावेळेस त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं आणि पुस्तकाचं नाव आहे चर्च ॲडमिनिस्ट्रेशन. त्या चर्च ॲडमिनिस्ट्रेशन त्यांनी पुस्तक आम्हाला आधी पाठवलं आणि सांगितले पुस्तक वाचून घ्या, मग मी आल्यानंतर तुम्हाला याच पुस्तक तुमचं टेक्स्ट बुक आहे चर्च ॲडमिनिस्ट्रेशन मी तुम्हाला शिकवेल. आणि आम्हाला पुस्तक आलं, आम्ही पुस्तक वाचल्यानंतर पहिल्या क्लासमध्ये त्यांनी विचारलं ह्या पहिल्या पाठातून तुम्हाला काय समजलं, ह्या दुसऱ्या पाठातून काय समजलं. तो 40-45 मिनिटाच्या क्लासमध्ये आम्ही प्रत्येक जण आम्हाला जे समजलं ते सांगत होतो आणि नेक्स्ट तासापासून नेक्स्ट सेशन पासून त्यांचं असणारं त्या पुस्तकावरच्या चॅप्टर बाय चॅप्टर शिकवायला सुरुवात केली. आणि आम्ही जे वाचलं पहिला अध्याय त्या पुस्तकातला चर्च ॲडमिनिस्ट्रेशन मधल्या पुस्तकातला स्नायडर यांच्या पुस्तकातला जो अध्याय वाचला, आम्ही जो समजून घेतला होता त्याच्यापेक्षा वेगळा अर्थ तो स्वतः लेखक असल्यामुळे ते आम्हाला समजून सांगत होते काय होते. म्हणून मी म्हणालो देवाचं वचन ज्यावेळेस आमच्याकडे येतं, आमच्यामध्ये जर देवाचा आत्मा असेल तर देवाचा आत्मा जो संदेशाचा इच्छा आणि मनोदय आहे आणि उद्देश आहे तेच आम्हाला सांगतं, तेच आमच्यापर्यंत येऊन पोहोचतं. परंतु ज्या वेळेस आमच्याकडे देवाचा आत्माच नाही मग आम्ही बुद्धी परस्पर त्याचा विचार करू लागतो की याचा अर्थ काय आहे आणि तो जोडायचा प्रयत्न करतो. म्हणून ऐकणाऱ्या 100 जणांपैकी 2 जणांची वेगळी भूमिका का असते, कारण की त्यांना देवाचा आत्मा काय सांगतो हे समजतच नाही. आणि हा यशाया लोकांना सांगायला निघाला आणि तो सांगत राहिला. आणि आम्ही आमच्या वचनावर येतो, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की यशाया 40:31 तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे हे नवीन शक्ती संपादन करतील. प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वराची आशा धरून राहणारे मनुष्य आशा कधी धरतो, ज्यावेळेस तो आशाहीन होतो, ज्यावेळेस त्याच्या अवतीभोवतीच्या गोष्टी त्याला साथ देत नाहीत, ज्यावेळेस त्याच्या अवतीभोवतीच्या गोष्टी त्याला कुठंतरी चुकीच्या ठिकाणी जात असताना दिसतात, ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्याच्याकडे दृष्टिकोन नाही, ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टीसाठी दृष्टांत नाही, ज्यावेळेस तो असेच हातवारे करत राहतो, अशाच गोष्टी बोलत राहतो, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा असणारा फॉर्मॅट, कुठल्याही प्रकारचं सिस्टम नाही. आणि ज्यावेळेस तो स्वतःच्या जीवनासाठी स्वतःकडं त्याच्यासाठी कुठलाही दृष्टांत आणि मनोदय नाही, किंबहुना जर तो देवाचं लेकरू असेल तर देवापासून त्याच्याकडे कुठलाही मनोदय भेटला नाही आणि मग तो स्वतःच्या गोष्टी पाळण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न करतो, गोष्टी करत राहतो, तो आशाहीन असतो. काही जण आशाहीन असे आहेत की जे देवासंगती चालायला तर सुरुवात केली परंतु आता स्वतःच्या जीवनामध्ये घुसल्यानंतर स्वतःच्या गोष्टी करत आहे आणि म्हणून ते आशाहीन झालेले आहेत की ज्याविषयी दुसऱ्या भाषेमध्ये प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय पहिल्या काही वचनामध्ये आम्हाला इफिस्करास मंडळीला पुनरुत्थित ख्रिस्त दोष लावताना असं म्हणतो, तू आपली पहिली प्रीती सोडलीस. ती पहिली प्रीती विसरल्यामुळं काही लोक आशाहीन झालेले आहेत आणि अशा लोकांना तो म्हणतो तुझ्या जीवनातली आशा संपलेली आहे, तुला भविष्यात कुठेही उज्ज्वल भविष्य दिसत नाही, भविष्यात तुला कुठेही चांगल्या गोष्टी घडताना दिसत नाहीत, भविष्यामध्ये तुला कुठेही गेल्यानंतर असं वाटत नाही की माझं नीटनेटकं होईल. अशा लोकांसाठी तो म्हणताना असं म्हणतोय या ठिकाणी, तो म्हणतो तरी परमेश्वराची
देवाची आशा धरून राहणार आहे. आमच्या जीवनामध्ये वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आमच्या असणाऱ्या कामाच्या ठिकाणी, सेवेच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, आमच्या जीवनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये, आमच्या वैयक्तिक असणाऱ्या शारीरिक जीवनाच्या असणाऱ्या अडचणी आणि आजारपणामध्ये, आमच्या फिनान्शियल क्रायसिसमध्ये, आमच्या सायकोलॉजिकल क्रायसिसमध्ये, आमच्या असणाऱ्या अनेक लोक सध्या तक्रार करत आहेत की मी जे आहे डिप्रेशनमध्ये चाललेलो आहे. डिप्रेशनच्या आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये असणाऱ्या, घडत असणाऱ्या एक ना अनेक गोष्टींमुळं, आमच्या समाजातल्या गोष्टीमुळं ज्या वेळेस आम्ही आशाहीन झालेले दिसत आहोत, त्यावेळेस आमच्यासाठी केंद्रस्थानी कोण आहे तर परमेश्वर आहे, की तो असं म्हणतो. म्हणून परमेश्वराची आशा धरून राहणारे प्रिय बंधू भगिनींनो, देवाची आशा धरा. देवाची आशा धरणारा कधी लज्जित आणि फज्जित होत नाही. याविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवडणार नाहीत. एवढंच नव्हे तर आम्हाला शास्त्र शिकवताना म्हणतं, तू शांत राहा आणि पहा मीच देव आहे. मनुष्य ज्यावेळेस शांत राहतो त्यावेळेस देव काम करत असताना आम्हाला दिसतो. देवाची कृती आम्हाला पाहायला भेटते. देवाचा वरदहस्त पाहायला भेटतो. देवाचा प्रत्यक्ष हात आम्हाला फिरत असताना दिसतो. देवाची कृपा आम्हाला जाणवायला भेटते. देवाची ममता आमच्या जीवनामध्ये ओव्हरफ्लो होऊन पाहताना दिसते. देवाचं सामर्थ्य आमच्या जीवनात दिसतं, कारण की आम्ही परमेश्वराकडे पाहिलेलं आहे. आणि हा यशाच्या ग्रंथामध्ये एकदा दोनदा नव्हे 53 वेळेस परमेश्वराला एका नावाने हाक मारतो, आणि ते नाव आहे होली वन ऑफ इस्रायल. इस्रायलाचा पवित्र देव, इस्रायलाचा सेनाधीश पवित्र देव, परमेश्वराला तो पवित्र देव, सर्वत्र देव परमेश्वर म्हणून हाक मारतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, कारण की उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये देवाला फार जनरल टर्मिनॉलॉजी वापरलेली आहे. शब्द तो आहे देव, प्रारंभी देव. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये आल्यानंतर उत्पत्तीच्या पुस्तकाच्या देव आता स्पेसिफिक आणि वस्तू आता आणि गोष्टी स्पेसिफिक होताना दिसतात, आणि म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये त्याला परमेश्वर म्हटलेला आहे. आणि हा यशाया त्याच परमेश्वराविषयी असतं, ज्यांनी परमेश्वराकडे पाहिले, की जो पवित्र इस्रायलाचा परमेश्वर आहे, जे त्याच्याकडे पाहतात. आमच्या कठीण काळामध्ये आम्ही देवाकडे पाहायला शिकायला पाहिजे, कारण की मनुष्याच्या जीवनाचं उगम स्थान हे परमेश्वरामध्ये आहे. कारण परमेश्वराला हे माहित आहे की माणसाच्या जीवनात बिघाड झाल्यानंतर अंगुली स्पर्श कुठे करायचा म्हणजे गोष्टी नीट होतील. मगाशी गीत गायलं, गीत गात असताना आपण सगळ्यांनी गायलं. गीतामध्ये एक कडवं होतं, तू मेरा शरस्थान, तू मेरी चंगाई. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही गातो तर खरं, शब्द लावलेत तर पुढं, परंतु असं वाटलं का हो गात असताना तू मेरी चंगाई, माझ्या जीवनामध्ये अमुक अमुक आजारपण आहे, हे देवा मी गीत गातोय, तू मेरी चंगाई आहेस, तू मला आज यातून रोगमुक्त करणारा देव आहेस. गाणं तर चाललंय, म्युझिक चाललंय, सगळ्यांचं अभिनंदन, फार चांगलं म्युझिक वाजवलं आज, है ना. म्युझिक तर चाललंय, गाणं तर गातो, शब्द तर तोंडातून बाहेर पडतात, पण शब्द बाहेर पडत आहेत, पण अंतकरणासंगती ते शब्द मेळ खात नाहीत. कारण अंतकरण म्हणतं, आता म्हणतोय तू मेरी चंगाई, काय पाठच दुखती, कंबरच दुखती, डोकंच दुखतंय, मानच दुखती, हातच दुखतंय, हेच झालंय, तेच झालंय, तेच झालंय. प्रिय बंधू भगिनींना, आजारपणासाठी देवाचे आभार माना. हो, देवाने दिलंय, आम्ही जिवंत आहोत त्याचं ते चिन्ह आहे. मेलेल्या माणसाला काय दुखतं काय समजत नाही, आणि जे देवाने दिले त्यासाठी त्रास करून घ्यायचा नसतो, ते आनंदाने घ्यायचं असतं. देवा तू दिलंय ना, मी घेतो. त्यासाठी देवाची उपकार स्तुती करायला शिकायला पाहिजे. असं कधी म्हणालो का, हे देवा तू मला माझ्या मुलांचं चांगलं केलं, मला घरदार दिलं, जमीन जुमला दिला, शेतीवाडी दिली, सगळं त्याच देवाला म्हणलो का आपण, हे देवा मीच का, माझ्यापेक्षा चांगले आहेत ना. त्यावेळेस दुसऱ्याला आपण बघताना बघितलं, भाऊ जरी असं तर नाही नाही, त्याच्या जीवनात ही कमतरता आहे म्हणून देवाने त्याला दिलं नाही. मग ज्या वेळेस एक नुसतं डायबिटीसची गोळी दिली खायला, मी फेकून दिली. हो, कारण देवाला सांगितलं देवा नको, मी फेकून दिली, कारण मी देवासंगती प्रार्थनापूर्वक निर्णय घेतला होता. बरं, एक डायबिटीसची गोळी दिली, ज्यांचं देवासंगती नातं आहे ना, आणि देव सायन्स तर फेका. मी ह्या ठिकाणी सायन्सला फेल करायला नाही आलो. सायंटिफिक गोळ्याची औषधं जे देखील आहेत, देवाने ज्ञान दिलं म्हणून ती तयार झालेली आहेत. ती माणसाच्या बुद्धीचातुर्याने तयार झालं नाही, कारण की योहान कृष्णवर्तमान 14वा अध्याय 6वं वचन, त्यामुळे येशूने म्हटले मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. इंग्रजीतलं भाषांतर फार सुंदर, किंग जेम्स व्हर्जन. तर म्हणले जीसस इज द ट्रूथ,
प्रत्येक शब्दाच्या अगोदर द लावले. द ट्रूथ म्हणजे येशूने ठरवल्याशिवाय ते सत्य जगाला भेटू शकत नाही. येशूने सांगितल्याशिवाय, सर्व समर्थ देवाने जगाला प्रगट केल्याशिवाय सत्य माणसांपर्यंत येऊन पोहोचणार नाही. म्हणून औषध गोळ्या पण देवाची इच्छा म्हणून आमच्याकडे. पण ती गोळी घेत असताना आम्ही देवाला देवा तू ही गोळी खायला रोज सांगितलंस म्हणून मी तुझे आभार मानतो. मानावं आभार. ही फिलिपिकरास पत्रामध्ये म्हटलेलं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक प्रार्थना विनंती आभार प्रदर्शनासह सादर करा. आम्ही म्हणतो देवा हे दुखतंय. देवाला म्हणा देवा दुखतंय डोकं, म्हणून तू ज्याला ज्ञान दिलंस. ॲस्पिरिनची गोळी माहित नाही आता भेटते की नाही, ती गोळी तयार करत दिली. ती गोळी घेतल्यामुळे माझं डोकं दुखायचं थांबलं. काही लोकांचं डोकं दुखतं आणि काही लोकांचं डोकं दुखवतात. हा फरक आहे. परंतु शास्त्र आम्हाला सांगतं त्या परमेश्वराकडे पहा. आमच्या कठीण काळात देवाकडे पाहायला शिका प्रिय बंधू भगिनींनो. कारण की देव आम्हाला ह्या जगात कधी एकटं सोडत नाही. म्हणून तो यशायात 14व्या अध्यायात म्हणतो, तो इम्मानुएल म्हणजे आमच्या सन्निध देव आहे. दुसरा शब्द तो काय म्हणतो, ते नवीन शक्ती काय ना, अरे सारखं ते राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. त्या ठिकाणी रिन्युएशन म्हटलं नाही. म्हटलं का रिन्युएशन, नूतनीकरण नाही. तो म्हणतो नवीन, सगळं काही नवीन. तो म्हणतो तुम्ही माझ्याकडे आलात तुमच्या आशाहीन काळामध्ये, त्यावेळेस मी तुम्हाला नवीन शक्ती देईल. मी तुमची शक्ती रिन्यू करणार नाही, मी तुम्हाला नवीन शक्ती देईल, मी तुम्हाला नवीन गोष्टी देईल. म्हणून आम्हाला पाहायला भेटतं अलिशाच्या जीवनामध्ये एक माणूस आहे नामान कोडी. हा नामान कोडी आल्यानंतर त्याला सांगितलं त्या मुलीने, माझे मालक जर माझ्या राज्यात असते तर किती बरं झालं असतं. संदेष्टाने त्याचा असणारा कोड असं घालवलं असतं. आणि बायकोने नवऱ्याला सांगितलं, नवरा निघाला आणि नवरा इकडे आल्यानंतर राजाकडे गेला आणि राजा म्हणतो हा माणूस माझ्या संगती युद्धाचं कारण शोधत आहे. आलिशाला कोणीतरी सांगितलं, आलिशा म्हणला त्याला पाठव इकडं. सगळ्या गोष्टी ऍडमिनिस्ट्रेशन आणि राजकारणारे लोक सोडवू शकत नाही. त्यासाठी देवाचा अभिषेकच लागतो. परत वाक्य वापरतो स्पष्टपणे कॅमेऱ्यात बघून, कारण बरेच जण बघतात. सगळ्या गोष्टी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोक आणि राजकारणी लोक सोडवू शकत नाहीत. त्या सोडवण्यासाठी देवाचा नेमस्त अभिषेकच लागतो. त्याच्याशिवाय गोष्टी नीट होत नाहीत. तो म्हणला आलिशा पाठव, त्याला माझ्याकडे पाठवलं. तो आला. आलिशा कुठे आहे? घरात. राजाने आपला जासूस पण पाठवला असेल. ह्या आलिशाचा एक असणारा सेवक आहे, काय त्याचं नाव, गेहजी. गेहजीला येऊन निरोप सांग, गेहजी आज जाऊन सांग बाबा आलाय नामान. गेहजी आतमध्ये गेला. आलिशाला म्हणला असेल, साहेब नामान आलाय. आलिशाने येऊन त्याचं तोंडही बघितलं नाही. माझ्याकडे कोणाला तरी माणसाला घेऊन या मोठ्या, मी घरात बसतो, मी सांगतो जा त्याला सांग करा नदीमध्ये, नाही कुठली नदी आपली कराच ना, जा करा नदीमध्ये 7 वेळेस बुटके काय डुंबन कर किंवा हे काय कर, उडी मार, बुडी मार, बुडी मार, डुबी मार, ओके ते मार. आणि ज्यावेळेस मी सांगतो जाते कर, आलेला माणूसच जास्त तंतन करल. पाळक साहेबांकडे गेलो, पाळक साहेब काय एवढे मोठे झाले का, माझ्या संगती आलेला माणूस अमुक अमुक आहे, तो त्यात असा इतक्या पदाचा आहे, हे आहे, तो आहे, हे आहे, ते. आमच्या लोकांना किरकिर करायची फार सवय लागली, कारण की त्यांना असं वाटतं देव आणि माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या इच्छेप्रमाणेच चालायला पाहिजे. आणि देव त्याच्या माणसाच्या मनाप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे देव चालत नाही. देव ज्यावेळेस चालतो तो त्याच्या उदात्त दृष्टांतामध्ये आणि त्याच्या असणाऱ्या अनंतकालिक योजनेमध्ये चालतो. आणि म्हणून ज्यावेळेस तो ना म्हणाल त्याने सांगितलं जा यार्देन नदीमध्ये 7 वेळेस डुंबन कर, डुबकी मार. हाय भडकला गडी आलेला. जो गरजेचा असतो ना त्याने भडकायचं नसतं. जो उपाशी असतो त्याला भाकर आणि मिरची पण गोड लागते. ह्याला कोड तर घालवायचंय पण ह्याच्या पद्धतीने घालवायचंय. देव माणसाच्या जीवनातल्या गोष्टी माणसाच्या पद्धतीने कधी घालवत नाही. देव त्याच्यासाठी असणारा मास्टर प्लॅनच वापरतो. कारण जेवढे तारण पावलेले आहेत त्या प्रत्येकासाठी देवाकडे योजना आहे आणि ती योजना जी आहे त्यांच्यासाठी चांगली आहे. म्हणून रोम 8:28 म्हणतं देवाच्या लेकरांसाठी मिळून प्रत्येक गोष्ट कल्याणकारक होते. जरी जगाच्या दृष्टीने चूक वाटत असते बरोबर होते. आणि मग त्याचे असणारे मित्र नामानाचे चांगले आहेत. ते म्हणले साहेब जर तुम्हाला एखादं कठीण गोष्ट सांगितलीस तुम्ही केली असती ना,
चला करूयात. मित्र नेहमी आपलं भलं करणारा असावा. मित्र आम्हाला आमचं नुकसान करणारा नसावा. कधी कधी मित्राच्या शब्दामध्ये गोड शब्द आहेत, परंतु त्याच्यामुळं आमचं नुकसान होत असतं. तो म्हणतो काय हरकत नाही करा. तरुण मंडळी सिगारेट दुसरं म्हणतो काय हरकत नाही, सिगारेट पिणं म्हणजे चांगली गोष्ट आहे. आणि तो तुमचा शत्रू आहे एवढं लक्षात ठेवा. जो मित्र आम्हाला चुकीच्या कामात प्रोत्साहन देत होतो, जो चांगलं करतो त्या चांगल्यामध्ये तुला चांगलं कर म्हणतो, तो तुझा खरा मित्र आहे. आणि मग ह्यांनी सांगितलं, नामानाने आपल्या सहकाऱ्यांचं ऐकलं, आलिशाने सांगितलेलं ऐकलं नाही, परंतु मित्रांचं ऐकलं आणि गेला यार्दनेमध्ये. पहिली डुबकी, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी लावली, बाहेर आला. त्यावेळेस त्याचं शरीर कसं झालं? लहान मुलासारखं झालं. म्हणून यशाया इथं लिहितो की तो तुम्हाला नवीन शक्ती देईल. जुनी शक्ती नाही, त्याला नवीन कातडी दिली, नवीन स्किन आली. नवीन स्किन म्हणजे मरेपर्यंत ह्याचं स्किन चांगलं राहिलं. कारण की जन्माच्या वेळेस बाळाच्या स्किन मध्ये जे ताकद आहे, जे इलॅस्टिसिटी आहे, ती इलॅस्टिसिटी वयोवृद्ध होत असताना आपल्यात राहत नाही. हे असं असं अजून सुरकुत्या पडत जातं. प्रिय बंधू, तो म्हणतो की तुझं स्किन चांगलंच राहील, तुझ्या गोष्टी चांगल्याच राहील. तुला मी नवीन स्क्रीन दिली, तू आता डेलिकेट झालास. तुला मी सगळ्यांच्या समोर, लोकांनी तुझ्याकडे पाहिल्यानंतर लोकांना पहिलं बाळ आठवेल इतकी तुझी सुंदर स्किन मी केलेली आहे. आणि तो त्या ठिकाणी निघून गेला. शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगतं, जे देवाकडे येतात त्यांना देव नवीन शक्ती देतो, संपादन करतील. देवापासून प्राप्त होतं. देव कोणालाही सेकंड हँड गोष्टी देत नाही. देव कोणालाही चुकीच्या गोष्टी देत नाही. देव कोणालाही दुय्यम दर्जाच्या गोष्टी देत नाही. कारण याकोबाच्या पत्रामध्ये म्हणताना म्हटलेलं आहे, याकोब लिहिताना त्या ठिकाणी लिहितो, आमचा जो परमेश्वर आहे तो उत्तम देणग्या देणारा परमेश्वर आहे. देव जे देतो ते उत्तम देतो. आणि म्हणून तो नवीन शक्ती आमच्यामध्ये काय देवाने नवीन दिले ते आम्हाला माहित पाहिजे. कधी कधी आम्ही जुन्यालाच गोंजारतो. म्हणून संत पौल फिलिप्पियरास पत्रामध्ये म्हणतो, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवरील खुणेकडे धावणे हेच एक माझे काम. कधी कधी आम्ही भूतकाळात इतके मग्न होतो इस्रायल लोकांसारखे की त्या ठिकाणी मिस्रात बरं होतं. काकडी होती, काय होतं, खरबूज होतं, लसूण, कांदा होता. मी ज्यावेळेस पहिल्या वेळेस इजिप्तला गेलो त्यावेळेस तिथं नाईल नदीच्या बाजूला तुळशीसारखं झाड होतं. आणि मग आपल्या काही मराठी बहिणी आल्या, त्यांनी बघितलं ते मला म्हटले, पाळक साहेब तुळस दिसते. मी तिथं बघितलं. आता म्हणलं भारतातली तुळस इथं कशी? म्हणले पाळक साहेब काय आहे? मग मी आपलं माझ्या विचाराप्रमाणे सवयीप्रमाणे ही तुळस नाही म्हटलं. मग म्हणले पाळक साहेब ही काय आहे? आता नाईल नदी जवळून होतं ती, म्हणून मी म्हटलो ही नुळस आहे. ते म्हणले हिचं नाव नुळस आहे का? मी म्हणलो मला माहित नाही, नाईल नदीच्या काठी म्हणून ही नुळस आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस आम्ही जुन्या गोष्टीमध्ये फार इंटॅक्ट होतो. जुनं चांगलं होतं आणि ते जुनं चांगलं होतं त्यामुळं आम्ही नवीनकडे पाहत नाही. आणि नवीनच्या प्राप्त देवाने जे आम्हाला द्यायसाठी नवीन ठेवलंय ते घेण्याकडे आम्ही जात नाही. आम्ही आमच्या असणाऱ्या सायकोलॉजिकल पॅटर्नमध्ये इतके फिक्स झालो की आम्हाला असं वाटतं हेच काय ते सर्वश्रेष्ठ आहे. देवाच्या लेकरांनी नेहमी देव म्हणाला ना, कोण जाईल? त्यांनी म्हटलं पहिला आम्ही आहे, मी जायला तयार आहे. इव्यात पुढे तिसरी गोष्ट, ते नवीन शक्ती संपादन करतील आणि ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. मावशी एक ठिकाणी वाढदिवस चालला होता. 70 वर्षाचे सद्गृहस्थ होते आणि त्या ठिकाणी वाढदिवस चालू असताना मग एक जण आले, त्यांना सांगितलं करा प्रार्थना. आणि मग त्यांनी प्रार्थना करताना केली, हे देवा तुझं वचन म्हणतं ते गरुडाप्रमाणे नवीन पंखाने उडतील. ह्या असणाऱ्या तुझ्या माणसावरती देखील, ह्या ब्रदरवरती देखील तो गरुडाच्या पंखा, तो गरुडासारखी कृपा तू कर. मी पटकन डोळे उघडले आणि त्याच्याकडे बघत राहिलो. आणि बघत राहिल्यानंतर सगळं काय झाल्यानंतर प्रार्थना करणारे म्हणलो, प्रार्थना बरोबर होती का? आम्ही कधी कधी चुकीचे रेफरन्सेस वापरतो. गरुडाचं मुळात आयुष्य 70 वर्षाचं आहे. ह्याचा अर्थ त्याची प्रार्थना काय म्हणते, हे देवा आता झालाय 70चा. हो, आम्ही काय वापरतो विचार केला पाहिजे. एक वचन एक सर्रास वापरलं जातं, इरमय 29:11 तुझ्यासाठी नाही,
तुझ्याविषयी माझ्याकडे संकल्प आहेत, ते तुझ्या भविष्यकालीन सुस्थितीची आशा देणारे आहेत. फार सुंदर वचन आहे ना, आम्हाला पण आणतो. अहो ते वचन ज्यावेळेस दिलं ना, त्यावेळेस इस्रायल राष्ट्र जे आहे ना, हे बाबेलच्या पारतंत्र्यात होतं. अहो आम्ही तर मोकळे आहोत, घरात खातोय, घरात झोपतोय, सगळे. आता अजून कुठलं वैभव हवंय? आणि जर ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ वैभव हवा असेल तर विल्यम केरी म्हणतो त्याप्रमाणे, ऍक्सेप्ट ग्रेट थिंग्स फ्रॉम द लॉर्ड अँड अटेम्प्ट ग्रेट थिंग्स टू द लॉर्ड. देवापासून मोठ्या गोष्टींची अपेक्षा करा आणि देवाला मोठ्या गोष्टी द्या. देवाला रुपया द्यायचा आणि देवाला म्हणायचं 1 लाख रुपये दे, कसं शक्य होईल? देवाला द्यायला आमच्याकडे वेळ नाही आणि मग आम्ही म्हणतो देवाने माझ्यासाठी गोष्टी केल्या पाहिजे. देव म्हणतो, अरे कमीत कमी दिलेली वेळ तेवढी तरी पाळ माझ्या संगती. गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. तो म्हणतो तो आशाहीन झाला होता. गरुड पक्षी पण त्याच्या जीवनामध्ये एक काळ येतो तो आशाहीन होतो. ज्या गरुडाचं आयुष्य 70 ते 80 वर्ष असतं. ज्या वेळेस गरुड पक्षी 35 वर्षाचा होतो, 35, 36, 34, 40च्या काळामध्ये 5 वर्षामध्ये गरुड पक्षाचा वैभव आहे की तो वर उंच आकाशामध्ये भरारी मारतो. परंतु हा गरुड पक्षी ज्या वेळेस तो 35 ते 40 त्याच्या वयाच्या मानात येतो, त्यावेळेस त्याचे जे पंख आहेत हे पंख जड झालेले असतात. नख जे आहेत ते बोथट झालेले असतात. त्याला शार्पनेस राहत नाही. त्याची जी चोंच आहे, चोंच मधले पण शार्पनेस गेलं असतं. आणि ह्या गरुड पक्षाला फार वाईट वाटतं की माझं जीवन इतकं कठीण झालंय. मी जो आकाशात वर उंच उडणारा, वर भरारी मारणारा, सगळ्यांच्या वर जाणारा, त्या मला आता नीट उडता येत नाही. आणि त्याला स्वतःच्या जीवनाविषयी फार दुःख वाटतो. तो एक खडक गाठतो, डोंगर गाठतो, माउंटन गाठतो, तिथे जातो आणि त्या आसनाला गेल्यावर, त्या माउंटनवरती गेल्यानंतर तो स्वतःच्या चोंचेने आपले सगळे पंख काढतो. ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये आशाहीनता येते त्यावेळेस आम्ही हे शोधायला पाहिजे, माझी आशाहीनता का आलेली आहे, ह्याच्यासाठी कारण काय, ते आम्ही आमच्या हाताने ते पक्षी पंख काढून टाकायला पाहिजे, आमच्या चोंचीने काढायला पाहिजे. तो सगळे पंख काढतो. पंख काढल्यानंतर तो आता फार विद्रूप दिसू लागतो. आणि ज्यावेळेस विद्रूप दिसू लागतो, मग त्याच्या दोन्ही पंख तो त्या खडकावरती आपटून तोडून टाकतो. शेवटची चोंच तोडतो आणि त्या ठिकाणी तसाच तो पडून राहतो. आणि तो त्या ठिकाणी पडून राहिल्यानंतर त्याच्या शरीरातून जे रक्त बाहेर येतं, त्या रक्ताच्या द्वारे त्याला नवीन पंख, नवीन नख, नवीन चोंच येते. आणि तिथून पुढे पुन्हा अर्ध आयुष्य उंच भरारी मारण्यासाठी हा मोकळा होतो. म्हणून तो म्हणलेला आहे की गरुडाच्या पंखाप्रमाणे ते वर उडतील. आमच्या जीवनामध्ये आशाहीनता कशामुळे आली ते आम्ही शोधायला पाहिजे देवाच्या समक्षतेमध्ये. मला वाटतं नाही, देव मला काय दाखवतं, आणि मग तिथून आमचं सेकंड चान्स सुरू होतो आणि ती भरारी आम्ही उंच मारतो. गरुड पक्षी एकमेव पक्षी आहे की ज्याच्याकडे जीवनातून माणसाला शिकण्यासारखं बरंच काय, म्हणजे पक्षी म्हणजे इतर पक्षी आहेत पण ह्याच्यापासून शिकण्यासाठी बरंच काय. गरुड पक्षाचं जे जीवन आहे, गरुड पक्षी ज्यावेळेस आम्ही पाहतो, ज्यावेळेस पाऊस पडू लागतो ना, त्यावेळेस पाऊस पडल्यानंतर जगातले प्रत्येक प्राणी, माणूस देखील कुठंतरी आडोसा किंवा आधार शोधतात, शेड शोधतात तिथे थांबण्यासाठी. गरुड पक्षी ज्यावेळेस पाऊस पडू लागतो त्यावेळेस गरुड पक्षी विचार करतो, अरे हा मला थांबू शकत नाही. आणि गरुड पक्षी आपली झेप घेतो आणि ह्या ढगातून पलीकडे जातो. तो ढगाच्या वर फिरत असतो. खाली आम्ही पावसामुळे छत्र्या, रेनकोटमध्ये बसलेलो आहोत. अजून पावसाळा संपना, लोक म्हणतात 25 तारखेला पण डिसेंबरचा पाऊस पडणार आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा वर जातो. आमच्या परिस्थितीच्या वर जायला शिकण्यासाठी गरुड पक्षी आम्हाला सांगतो. म्हणजे शास्त्र म्हणतो तो तुला गरुडाप्रमाणे नवीन पंख देईल. आमच्या असणाऱ्या कठीण परिस्थिती जिथं आम्हाला लपण्यासाठी भाग पडतं किंवा इतर येड वापरायला पाहिजेत, छत्री किंवा रेनकोट किंवा इतर असणाऱ्या गोष्टी, त्यावेळेस आम्ही त्याच्या वर जायला शिकायला पाहिजे. आणि त्याच्यावर वर जाण्यासाठी देव आमच्या पंखांमध्ये ताकद भरतो आणि ती ताकद आम्ही निर्माण केली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट गरुड पक्षाचे, ज्यावेळेस गरुड पक्षावरती साप, अनेक वेळेस तुम्ही पाहिला असेल, गरुड पक्षाच्या पंजामध्ये किंवा नखांमध्ये साप दाखवला जातो. तो ज्यावेळेस त्याच्यावरती हमला करतो त्यावेळेस गरुड पक्षी त्याच्या संगतीत जमिनीवरती युद्ध करत नाही किंवा भांडणं करत नाही. तो त्याला धरतो, आपल्या पायात वर उचलून घेऊन जातो. जसा जसा तो वर जातो, वरती ऑक्सिजन कमी होत जातो. ऑक्सिजन कमी होत झाल्यानंतर हा साप जसा ऑक्सिजन कमी होत जातो तसा हा पायातला जो साप आहे ना, सर्प, ह्या सर्पाला बेचैन होतं कारण त्याला ऑक्सिजन पुरेसा भेटत
शकत नाही. आणि मग तो त्या ठिकाणी त्याचं युद्ध संपवतो. त्याने जरी त्याच्या पायाला गुंडाळलेला असेल तरी तो गुंडाळी सोडून खाली येतो. कारण की गरुड पक्षी सांगतो, लोकांच्या स्टेटसवरती तुम्ही तुमची युद्ध करू नका, तर ज्या देवाने तुम्हाला जे स्थान दिलंय त्या ठिकाणी करा. आणि आम्ही देवाची लेकरं आहोत, देवाचे अँबॅसिडर आहोत, राजदूत आहोत, आणि आम्ही त्या ठिकाणी ह्या जगातली युद्ध जिंकायला शिकायला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे, ह्या गरुड पक्षाला त्रास देणारा एकच पक्षी आहे. कोण? हा, कावळा. कोण बोलला? व्हेरी गुड, कावळा. हा कावळा काय करतो? गरुड पक्षाच्या पंखावर जाऊन बसतो आणि त्याच्या मानाला टोचा मारत राहतो. टोच 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 टोच. आम्ही चांगलं जीवन जगत आहोत, सगळं चांगलं चाललंय, देवाच्या कृपेत आहेत, कोणतरी टोचा मारता. लक्षात ठेवा, तो कावळा आहे, तुम्ही गरुड आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवाचे लेकरं आहोत. देव जर म्हणतो गरुडाप्रमाणे पंख देणार आहे, तर त्याचा अर्थ आहे केवळ आजचं बघू नका, केवळ उद्याचं बघू नका. देवाला म्हणा, हे देवा, तू माझ्यासाठी दृष्टांत दे. तो दृष्टांत जो आहे तो पिढ्यानपिढ्या पुढे चालत राहील. देवा, तू मला दृष्टांत दे की ज्याद्वारे माझ्या जीवनामध्ये मला अशा अशा गोष्टी असाव्यात. देवाकडे मागा. मागा म्हणजे तुम्हास मिळेल. आम्हाला एवढंच माहिती आहे, काय मागायचं तेच माहित नाही. स्तोत्रकर्ता 2 मध्ये म्हणतो, तू माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रवत्ता दाखल देईल. आपण काय मागतो? देवा, ह्या 2025ला खूप सोनं आतापर्यंत केलंय, ह्या वेळेस देवा एखादी हिऱ्याची अंगठी दे. काका, तुमच्या मावशीच्या वतीने सांगतो, हिऱ्याची अंगठी दे. ना, काही लोकांची नावं घेतली त्यांना वाईट वाटत नाही म्हणून त्यांची नावं घेतो, हे ना. हिऱ्याची अंगठी दे. मग आपण म्हणतो, मागच्या वर्षी 5,000ची साडी घेतली होती, ह्या वर्षी जर आता वाढवायला पाहिजे. कारण कुणीतरी मागच्या वर्षी विचारलं होतं, अगं चांगली दिसती, कितीची आहे? नाही, 5,000ची आहे. कुठून घेतली? आता ह्या वर्षी ती परत येईल विचारायला. ख्रिसमसला पाऊस पडला, चिंब झाली तरी विचारायला येणार, कारण त्यांना तुमच्या साडीत फार इंटरेस्ट आहे चर्चच्या भक्तीपेक्षा. ती येऊन विचारणार कितीची घे. मग तिला सांगण्यासाठी मी 2,000ची जास्त घ्यायला पाहिजे. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही लांबचं पाहायला शिकायला पाहिजे. शास्त्र म्हणतं, जेथे दृष्टांत नाही तेथे लोक नाश पावतात. आमच्या वैयक्तिक जीवनासाठी, आमच्या कौटुंबिक जीवनासाठी, आमच्या सामाजिक जीवनासाठी, आमच्या समाजासाठी आमच्याकडे दृष्टांत असणं गरजेचं आहे. तरच त्या दृष्टांत परन्वे आम्ही काम करू शकतो आणि सेवा करू शकतो. अन्यथा नाही. आजचा दिवस आला चाललाय, पडो झडो माल वाढो संकल्पना लयास गेली. सध्याचा जो काळ आहे तो जेन्झीचा आहे ना. कोण कोण जेन्झी आहे तरी? नाही कोणीच? हे तुम्ही सगळे असताल ना रे? नाही, आम्ही एक्स जनरेशन आहोत. एक्स जनरेशन जी आहे ना, ही फार मावशी, आम्ही लोक आहे ना फार सहन करणार आहे. तुम्ही मारलं ना, आता मुलंही बोलतात आम्हाला. अजून माझी बोलत नाहीत आणि ही बोलत नाहीत बसलेली, है ना. परंतु आई बाप कंप्लेंट करतात, आमची मुलं आम्हाला बोलतात पास्टर, वाईट वाटतं. जेनजी काय माहिती आहे का, ह्यांना सगळं जलद पाहिलं, इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट गोष्टी, इन्स्टंट. त्यांना लवकर सगळं बदललेलं पाहिलं आहे. परंतु देवाकडे योजना आहे, देवाकडे वेळ आहे, त्याच वेळेस बदलेल. म्हणून गरुडाच्या पंखाने वर उडायला शिका. वर जा. देवाच्या समक्षतेमध्ये ज्यावेळेस आम्ही असतो त्यावेळेस वर जातो. आणि त्याचा रिझल्ट काय माहिती आहे का? त्याचा रिझल्ट आहे, ते धावतील तरी दमणार नाहीत. आम्ही धावलो तरी दमणार नाही. देव त्याची कृपा आमच्यावर ओततो, आमच्या पायांमध्ये तो सामर्थ्य देतो. इस्रायल राष्ट्र 40 वर्ष रानात फिरत होतं, त्यांचे पाय कधी दुखले नाहीत, त्यांच्या चपला कधी खराब झाल्या नाहीत. आता बाद तुम्ही जर समजा एखाद्या फंक्शनला गेलं तर माणूस काय बघतो? माणूस काय बघतो पेहरावात? आता हा काळ जुना झाला. कोट कसा आहे, टाय कसा आहे, माणूस पहिले तुमच्या बुटाकडे बघतो. जर तुमच्या चपला पायातल्या चांगल्या असतील ना, तर लोक म्हणतात माणूस जरा बरा दिसतोय. म्हणून चपलेचं स्टँडर्ड वाढले आणि पैसे पण वाढलेत खूप. आता इस्रायल राष्ट्र 40 वर्ष फिरत होतं, चप्पल झिजली नाही, अंगावरचे कपडे झिजले नाहीत. 40 वर्ष देवाने पुरवठा केला. 40 वर्ष त्यांना उद्या काय बनवायचं ह्याची चिंता नव्हती. त्यांच्या 40 वर्षामध्ये त्यांना कधी किराणा मालाच्या दुकानात जावं लागलं नाही. 40 वर्षामध्ये फॅमिली मंथली बजेट तयार करावं लागलं नाही. दुधाला किती, किराण्याला किती, ह्याला किती, त्याला किती, काय करावं लागलं नाही.
40 वर्ष संपलं आणि जसा त्यांनी दुधामदाच्या प्रदेशात प्रवेश केला, 1 वर्ष देवाने पीक येऊपर्यंत दिलं आणि पुढच्या वर्षी देव म्हणला, चला घरच्या असणाऱ्या एक्सपेन्सेसची वही बनवा. आपल्याला घरात काय लागणार? 40 वर्ष देव देत होता, कारण की देव त्यांच्या समोर चालवता. जो देव 40 वर्ष इस्रायल राष्ट्राला 6 कुटुंबाला सांभाळू शकतो, तो माझ्या एकट्याला आणि माझ्या कुटुंबाला सांभाळू शकणार नाही का हो? आम्ही धावलो तो तरी ते दमणार नाहीत, थकणार नाहीत, दमणार नाहीत. आणि 2 शब्द आहेत, तो असं म्हणतो, ते चालतील तरी थकणार नाहीत. माणसाला चालून चालून थकायला आवडतं. अनेकांनी 1 जानेवारी 2025ला निर्णय केला, पाळक साहेब देवा मी रोज चालायला जाणार. त्यांचं चालण्यानुसार बिछाण्यावरच्या चादरी वाकड्या तिकड्या झाल्या, कारण झोपेतच चालत होते. वजन जैसे तेच आहे, बाकी गोष्टी जैसे, कारण का त्या सकाळच्या असणाऱ्या साखर झोपेमध्ये असा विचार करूनच चालत आहे. चालणं इट इज नॉट थिंकिंग, हे विचार नाही, चालणं प्रॅक्टिकल आहे. ज्यावेळेस आम्ही प्रॅक्टिकली गोष्टी करू त्यावेळेस देव म्हणतो मी त्याच्यामध्ये तुला आशीर्वाद देईन. काही वर्षापूर्वी एक जाहिरात होती, वॉक वेन यू टॉक. वॉक वेन यू टॉक आयडिया नावाची कंपनी होती, अजूनही आहे है ना, सेलफोनची नाही काय सिम कार्डची. आणि त्यांची जाहिरात होती वॉक वेन यू टॉक. आणि तो जो वॉक करायचा टॉक करताना दाखवतो ते होते अमिताभ बच्चन साहेब यांचे सुपुत्र अभिषेक बच्चननी ती जाहिरात केलेली होती. वॉक वेन यू टॉक, तो चालत होता. आम्ही ज्या वेळेस कृती करतो त्यावेळेस देव आशीर्वाद देतो. वी हॅव टू डू द बेस्ट, गॉड विल डू द रेस्ट. आम्ही देवाच्या समक्षतेत चांगलं करायला शिकायला पाहिजे. बाकी सगळं देव पाहून घेतो आणि आम्हाला समजतं. ज्यांनी ज्यांनी देवाकडे पाहिले त्यांना देवाने नवीन शक्ती गरुडाप्रमाणे दिले. स्तोत्रसंहिता 92 वचन 12 आणि 13 मध्ये वयोवृद्धांसाठी लिहिलंय, जे परमेश्वराच्या घरात मिळवलेले आहेत ते देवाच्या अंगणात वृद्धपणातही फळ देत राहतील. ते खजुरीसारखी टवटवीत असतील. खालचं वर वचन झालं, ते खजुरीसारखी टवटवीत असतील. आम्ही देवासंगती ज्या वेळेस आहोत त्यावेळेस आमच्या वृद्धपणातही आमच्याकडं त्यासाठी आशीर्वाद आहेत आणि आम्ही इतरांसाठी आशीर्वाद करतो. कालेब 80 वर्षाचा झालेला, 40व्या वर्षी त्यांनी सांगितलं आपण जाऊन करूया. लोकांनी ऐकलं नाही. 80व्या वर्षी त्यांना भेटली वचन दत्त. तो म्हणतो मला तो अमालेकांचा प्रदेश दे, तो नेफिलीम लोकांचा प्रदेश दे, कारण की आज 80 वर्षा देखील माझ्याकडे तेवढंच सामर्थ्य आहे की मी त्यांना हरवू शकतो. आणि यहोशवाने तो प्रांत दिला, म्हणून त्या प्रांताला नंतर म्हणू लागले कालेबचा प्रांत. 120व्या वर्षापर्यंत तो तंदुरुस्त होता, कारण की देवाने त्याला नवीन सामर्थ्य त्याच्या पंखामध्ये देतं. मोशे 120 वर्षाचा मोशे, तो असणारा नेबो पर्वत चढून टक 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 वर जायचा. देवाला भेटत असे, देवाशी बोलत असे, देवासंगती वेळ घालवत असे. आणि त्याच असणाऱ्या नेबो पर्वतावरती देवाने त्याला स्वगृही परत बोलावलं. प्रिय म्हणजे तो मरण पावला तो मोशे. यहोशवा हा देखील वयोवृद्ध काळामध्ये त्याने इस्रायल लोकांना त्याने त्यांची असणारी वचनदत्त भूमी बोलून दिली. पाऊल, इकडं तिमोथी, इकडं पेत्र, इकडं संत योहान, की जो प्रकटीकरणाचं पुस्तक वयोवृद्ध संत योहान देवाचं ऐकतो, देवाचं पाहतो आणि ते लिहितो. आणि 2000 वर्षानंतर देखील योहानाचं प्रकटीकरण आजही जगाला आशीर्वाद देणार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आम्ही देवाकडे पाहिलं आहे. आशाहीन आहात का? आमच्या आशेचं एकमेव ठिकाण आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी बनवली, तो आमचा सर्वसमर्थ देव, जो तेथून पवित्रतेमध्ये बसलेला आहे. ज्यावेळेस आम्ही त्याच्याकडे पाहून हाक मारतो त्यावेळेस तो आम्हाला गरुडासारखे पंख देतो आणि तो आमचं भलं करतो. म्हणून आशाळू होऊ नका, ख्रिस्त येशूमध्ये आशेचे लोक व्हा, कारण की आशा आम्हाला कधीही लाजवत नाही. उभे राहूयात, प्रार्थना करू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद, सुवंदेव परात करून आजच्या उपासनेचा समारोप करूया. हे प्रभुदेव, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आमचा जिवंत देवबाप आहेस. अनेक वेळेस परमेश्वरा जगातल्या गोष्टी, आमचे विचार, आमच्या इच्छा, आकांक्षा, आमचा लोभ आणि परमेश्वरा सैतानाच्या क्लुप्त्या आणि योजना यामुळं आमच्या जीवनामध्ये निराशेकडे आम्ही जात असतो. आम्ही आशावीन होत असताना दिसतो आणि त्यावेळेस तो आम्हाला म्हणतो माझ्याकडे पहा. हे परमेश्वरा, आज उपस्थित आणि ऐकणाऱ्या प्रत्येकांसाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो. कठीण आणि निराशेच्या काळामध्ये तुझ्याकडं पाहण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू कृपा तू होत आणि तुझ्या पवित्र आत्म्याला आमचा शिक्षक होऊ दे. यासाठी परमेश्वरा आमच्या आशाहीन काळामध्ये, निराशेच्या काळामध्ये देखील परमेश्वरा
आम्हाला पंख लाभतील की जे गरुडाप्रमाणे आम्ही उंच उडू शकू. म्हणून तुझ्या कृपा आणि अनुग्रहाने संपन्न कर. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्याकडे समर्पित करतो. ह्या संपूर्ण सप्ताहामध्ये असणारी प्रत्येक सेवा तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये फलदायी करणारा दे बाप. तो विभक्त होत असताना तुझी कृपा आमच्या संगती असू देत. प्रार्थना येशूच्या द्वारे मागतो म्हणून तो आई. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता शांतीने जा आणि सुखाने राहा. म्हणजे देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सुंदर सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे पुन्हा येणे होईपर्यंत असो. आमेन.